नमस्कार मंडळी. नमस्कार. काय झालं, आमच्या मावशी वारल्या काल रात्री 8 वाजता. म्हणजे माझ्या आत्या. आज सकाळी 9-10 वाजता अंत्यविधीचा कार्यक्रम झाला. मी रात्रीच गेलो होतो तिकडं, म्हणजे जालन्याजवळ गाव आहे वडगाव वाखारी म्हणून. आणि सोनूच्या मम्मीला काही नेलं नाही कारण ती प्रेग्नंट आहे. तर हा की तशा ठिकाणी जाऊ नये बुवा, मोतीचं पाणी ओलांडून म्हणून जात नाही. हा, तर अशा मोतीच्या वगैरे ठिकाणी प्रेग्नेंट बाईनं जाऊ नये असा समज आहे. ती आता अंधश्रद्धा असन किंवा खरं असन आम्हाला माहित नाही, पण आम्हाला रिस्क घ्यायची नाहीये. तर त्याच्यामुळं सोनूच्या मम्मीला आम्ही काही नेलं नाही. आणि माझ्या मावशी म्हणजे सोनूच्या मम्मीची आत्या, हा माझी पण सख्खी मावशी आणि तिची सख्खी आत्या, कारण सोनूच्या मम्मीला आत्याच्या घरी दिले आहे ना. मला दोन आत्या आहे, मला लहान आत्याच्या घरी दिलेले, त्या माझ्या मोठ्या आत्या आहेत. तर आज सकाळी अंत्यविधी झाला आणि आता आम्ही परत चाललो जालन्याला. माझी भाऊजाई ऍडमिट आहे दवाखान्यामध्ये, तर तिच्या सोबत कोणी नसल्यामुळं मी आता संध्याकाळी डब्बा घेऊन त्यांना चालले. तर गणेश थांबलेला आहे तिथं आणि आम्ही आता दोघं चाललो. सकाळी पुन्हा त्यांचा राखीचा कार्यक्रम आहे, तर मग राखीच्या कार्यक्रमाला सोनूचे पप्पा आणि गणेश जाईल आणि मी तिच्याजवळ थांबा. तर असं आज थोडं धावपळीचं शेड्यूल चालू आहे. पण वाईट वाटतं ना, करमतच नाही. आज दिवसभर काहीच नाही केलं, मी नुसतंच बसलेले. हा, सुचतच नाही काय करा म्हणून. असं ज्या वारल्या मावशी त्या सोनूच्या मम्मीच्या सख्या आत्या आहे आणि त्यांनी लहानपणी खूप जीव लावलेला आहे शिवकन्याला. आमच्या दोघं, आम्हाला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे, त्यांच्यापेक्षा माझ्यात खूप जीव गुतत होता माझ्या आत्याचा पहिल्यापासूनच. तिचं नाव मुन्नी होतं लहानपणी. तर मुन्नी खूप लाडकी होती त्याची आणि तिला आम्ही नेलं नाही आज अंत्यविधीच्या कार्यक्रमाला, कारण सगळे म्हणते की बुवा असं काही ओलांडण्यात वगैरे येऊ नये, सावली पडू नये, त्याच्यामुळेच नेलं नाही तिला. त्या 2 वर्ष एका जागी पडलेल्या होत्या, ट्रीटमेंट चालू होती त्यांची. त्यांचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं होतं, तर पॅरालिसिस पण होता, तर मग हालता येत नव्हतं. तर आम्ही जात होतो अधूनमधून. आता मी आजच्या 8 दिवसाला जाऊन आलेली तिथून त्यांना भेटून. त्यांना काही कळत नव्हतं, त्या काही बोलत नव्हत्या, पण माणसाला तेवढं जाऊन बघून आलं ना तर चांगलं वाटत होतं. त्यांना कळत नव्हतं की आपल्याला कोण भेटायला आलं, काय आलं, कारण अन्न पाणी वगैरे त्यांना नळी नव्हतं आणि ते काही पचत नाही. डोळे वगैरे उघडत होत्या पण ते काही जाणवत नव्हतं त्यांना. वय काही जास्त नव्हतं, पण काही घटना राहते ते आपण टाळू शकत नाही. तर आता पण आम्ही चाललो दवाखान्यात. आता निकिता ऍडमिट आहे, तर आता 2-3 दिवस सुट्टी नाही सांगितली, तर बघू आता 2 दिवस मी राहते तिच्याजवळ. आम्ही व्हिडिओ काढतो त्याचा हा एक फायदा झाला की आम्ही लगेच कुठं पण निघू शकतो, कोणाच्या पण सुखादुःखात सहभागी होऊ शकतो. बरोबर. माझ्या आत्याचं 3 वर्षांपासून दुखतं, तर पहिले मला जाताच येत नव्हतं घरा आत्याकडं, कारण मी दुसऱ्याची तर कामाला होते. पण जेव्हापासून आम्ही व्हिडिओ काढत होतो, तर मी जेव्हा म्हणलं तेव्हा सोनूज पप्पांनी मला माझ्या आत्याला भेटायला नेलं. कधी 15 दिवसात, महिन्यात आम्ही जायचो आमच्या आत्याला भेटायला. तर आता सोनूच्या मम्मीची भाऊजाई ऍडमिट आहे दवाखान्यात, तर आम्ही डबा वगैरे घेऊन चाललो. रात्री आम्ही 2 जण तिथं थांबू आणि मी आणि माझा साला गणेश आम्ही दोघं तिकडे राखेच्या कार्यक्रमाला जाऊ. सोनूची मम्मी तीच जवळ थांबल. आणि सोनू आता कारण हिची जी भाऊजाई आहे निकिता, तिची पण ती सख्खी आजी मायाजी, तिची मायाजी सख्खी आजी. ती नातं इतकं जवळच की तिच्या जवळ तिकडचं कोणी येऊ शकत नाहीये दवाखान्यात थांबायला. आणि असं आहे. तर आता ती मेथीची भाजी वगैरे आणली, कारण काय काल पण जेवण केलेलं नाही, सकाळी जेवण केलेलं नाही कोणी, तर मग आम्ही त्यांना आता जेव घालू. हा, तर भाजी वगैरे घेतोय बनवून घरी, चपात्या वगैरे. तर चला मंडळी, धन्यवाद, बाय. लाईक करा, कमेंट करा.